दिसतोय, पण हा पारूकडे कसा आला? हा तर मी फेकून दिलं होतं ना. पारू खरंच जादूगार आहे की काय? आम्हाला हरीशच्या सामानामध्ये हा पेनड्राईव्ह सापडला आहे. मला द्या ना. हे तर पारू, हे डोळे पारूचे इथे मी कुणालाच नाही कळू देणार. चांगली जातीये ना पणवती. या प्रीतमला एकदा का कळलं ना की ते डोळे पारूचे, तू तिला कसला जाऊ देतोय? मग ते आदित्य सोबत लग्न करणार, किर्लोस्कर होणार, या घराची मालकीन, आणि मी नोकर. नाही झालं पाहिजे. पारू अगं हे पेनड्राईव्ह घ्या. हे बघ पारू, तू इथून निघून जावी अशी माझी इच्छा नाहीये, पण तू गणीसाठी चाललीस म्हणून मी काही बोलत नाहीये. पण प्लीज लवकरात लवकर परत ये. तुझं हे कारण मला पटलेलं नाही आहे. पण ठीक आहे, तुझ्या डिसिजनचा रिस्पेक्ट करतो मी. पण पारू प्लीज लवकर ये यार परत. जास्त दिवस नको राहूस तिथे प्लीज. मी येते. ते यार आता चावी कुठे? एक काम सकाळपासून धड होत नाहीये. आदित्य सर, हा पेन ड्राईव्ह माग पडलेला सापडला. मला वाटलं काहीतरी महत्वाचं असेल म्हणून उचलून घेतला. हरीशच्या हा पेनड्राईव्ह तर आईने पारूला दिला होता. हरीशच्या नावाने स्कूल आणि आश्रम सुरू करण्याची माहिती असलेला. थँक्स. की महत्वाची जबाबदारी दिली होती आईने पारूवर. एक पेनड्राईव्ह सांभाळता नाही आला हिला. बिचारा हरीश जीवानीशी गेला. त्याने सुरू केलेले हे प्रोजेक्ट पारूला दिला तर इतकी बेजबाबदार वागते यार. बरोबर आहे म्हणा. मी पण कोणाकडून अपेक्षा करतोय? तिला फक्त इतरांच्या भावनांशी खेळता येतं. दुपारची मीटिंग तू हँडल करतोस. याने काही जुगाड केला नाही. मग ते डोळे मॅच कसे काय झाले? मला वाटलंच होतं की हे तुझंच काहीतरी कारस्थान असणार आहे. ती डोळेवाली मुलगी तू होऊ शकतेस. अरे पारू, तू माझी मैत्रीण आहेस आणि ती माझं प्रेम आहे. दोघांमध्ये फरक आहे पारू. पारू, तू आपल्या मैत्रीला जागली नाहीयेस. तुझ्यामुळे माझं प्रेम माझ्यापासून दुरावलंय. मी नाही तुला माफ करू शकत. तू प्लीज जा इथून. मला तुझा चेहराही बघायचा नाहीये. जे काही बिघडलं आहे त्यावरनं हे नक्की आहे की आदित्य सर त्यांच्या आयुष्यातली ती डोळेवाली म्हणून मला कधी बी स्वीकारणार नाहीत. मी कुठलाही जुगाड केलेला नाहीये. त्या सॉफ्टवेअरने तिचे डोळे कसे स्कॅन केले किंवा काय मला काही माहित नाही. आणि माझं आणि पारूचं काही बोलणंही झालं नाही त्याविषयी. गेली ती वेडी होती. तिला नाही कळलं की एका स्वार्थी आणि बिझनेस माइंडेड माणसावर एवढा विश्वास नसतो ठेवायचा, त्याला जीव नसतो लावायचा. गणी, गणी बाळा,
आता आपण आपल्या गावी जायचं आहे, समद्यांपासनं लांब. म्हणजे आपल्या वागण्याचा, आपल्या असण्याचा कुणाला त्रास होणार नाही. किती वेडा होतो मी. सगळं ओळखलं मी, पण पारूचे डोळे नाही ओळखता आले मला. म्हणजे पारू पारू माझं प्रेम आहे.